आपले सलामीचे बॅटर आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. आमचे ऑफिशियल्स रामजी डिंगोरे सर आणि त्यांच्या साथीला DK सर संबंध स्पर्धेचा विचार केला आणि शहापूर तालुक्याचा पंचांच्या यादीतील एक अग्रगण्य नाव अर्थात आमचे रामजी डिंगोरे सर आणि BK सर. DK सर बदलापूरमधून बिलॉंग करतात. ग्रामीण टेनिस क्रिकेटचा विचार केला तर आज आम्ही अगदी दिवाळीनंतरचं सत्र पाहिलं तर खूप साऱ्या स्पर्धा आयोजित करत असताना पंच असतील, आमचे समालोचक असतील, खेळाडू असतील, अगदी धावपळ सुरू आहेत. जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात खेळत असताना जिल्हा बदलून देखील आम्ही दुसऱ्या जिल्ह्यातही खेळ करताना आपल्या खेळाडूंना पाहिलंय. अगदी रायगडपर्यंत आणि इकडे पालघरपर्यंत आपले खेळाडू जाताना दिसत आहेत. मागे मागे तर मी जुन्नरला देखील आपल्या शहापूरमधल्या टीम्स खेळताना पाहायला मिळाल्या होत्या. त्यामध्ये दसई आणि बोरशेती या दोन टीमचा प्रामुख्याने समावेश होता. जुन्नर इथल्या एका स्पर्धेमध्ये खरं तर दूरवर जाऊन खेळ केला जातो आपल्या तालुक्यातील आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटचा विचार केला तर आज खूप दूरवर जाऊन खेळाचं प्रदर्शन केलं जातं. चला टीम वेहळे क्षेत्ररक्षण सजवून घ्या लगेचच. चला ऑफिशियल्स आपण देखील लगेचच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. DK सर, आमचे रामजी डिंगोरे सर. स्वयंसेवक सावलीत बसून घ्या. स्वयंसेवक 5 षटकांचा सामना आहे आणि फजल शेख यावेळी पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेचा जर विचार केला तर सातत्याने पहिल्या दिवसापासून ज्यांच्या आवाजाने ही स्पर्धा अगदी आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाते. नक्कीच माझ्या बाजूला समालोचन कक्षामध्ये देखील एक शहापूर तालुक्यातील उभरता सितारा अर्थातच आमच्या समालोचन कमिटीतील एक सदस्य शुभम खुटले सर हे देखील आमच्या समालोचन कक्षामध्ये स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. चला स्पर्धेला सुरुवात होईल. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आमच्या समालोचन कक्षाला जोडले गेलेत. गोलंदाजीचा विचार केला तर पहिलं षटक सलामीचं षटक P1चं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये विश्वास टाकलाय बॉबी भोईर या गोलंदाजावर. अविनाश केने, योगेश भालेकर ही जोडी अगदी मागच्या वर्षी देखील हे दोन खेळाडू चमकले होते या स्पर्धेमध्ये. बॉलिवूड स्टार सुनील शेट्टी यांचं आगमन झालेलं आहे तर त्यांच्या गावंदी स्पोर्ट सापगोळ यांच्या वतीने हार्दिक स्वागत. नक्कीच सामन्याला काही क्षणात होईल सुरुवात. डावखरे आताचा बॅटर योगेश भालेकर YBNAK. अविनाश केने अविनाश केने भावेश योगेश भालेकर. पहिला चेंडू टाकण्यासाठी बॉबी सज्ज असेल. पंचांचा येतो हिरवा कंदील. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू होता अवे फ्रॉम दी ऑफ स्टिक निघून गेलाय. मागे यस त्यांच्या सुरेख चांगलं कलेक्शन पाहायला मिळालं. विकेट किपर त्या ठिकाणी भावेश थले. पहिला चेंडू होता अवे फ्रॉम दी बॉडी अवे फ्रॉम दी ऑफ स्टिक. अवंतरची धाव 1 धाव. हो यावेळी रडार मध्ये चेंडू इनसाइड आउट सजवलाय. चेंडू कव्हर मधून सीमा रेषेच्या दिशेला जातोय. वेगानं निघून चाललाय. सीमा पार येतो या इनिंग मधला पहिला चौकार. पहिला चेंडू फेकला गेला. यावेळी मात्र इनसाइड आउट सजवला गेला. त्या ठिकाणी भावेश योगेश सर भालेकर आणि पहिल्या चेंडूला 4 धावा 5 धावा धावफलकावर. फुल टॉस काय येतोय परिणाम. चेंडू निघून चाललाय मिड विकेटच्या बाहेर. नो बॉल आणि प्लस येथे 6 + 1 7 तोफा दिला गेलाय आणि योगेशने सांगितलंय हा तोफा कबूल आहे. 7 धावा या चेंडूवर. धावफलक वेगाने पुढे चाललंय. 12 धावा.
तोपर्यंत 2 धावा अगदी आरामात पूर्ण करत असताना 14 धावा. खऱ्या अर्थानं पहिल्याच षटकावर P1चं षटक आहे. हल्लाबोल झालाय. यावेळी काय पाहायला मिळालंय, यॉर्कर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं बॉबी कमबॅक करावं लागेल. पहिला चेंडू वाईट फेकला, 4 आल्या, त्यानंतर 9 वर 6 आल्या. मात्र जर आपण पाहिलं तर हा चेंडू या षटकातला अतिशय सुरेख आणि योग्य लाईन लेनचा चेंडू होता. जोरदार अपील होत आहे. काय करतंय, काय बिघडतंय का? भरदा बेगानं मात्र एक सिंगल, छोटी सिंगल घेतली गेली. या लेग बाईच्या रूपानं ही धाव मिळेल. खऱ्या अर्थानं एस्टनच्या आसपास चेंडू घरंगळत निघत चालला होता. मात्र अगदी योग्य वेळी डिसिजन घेतला. एक धाव मिळेल आणि दोघांनी एकमेकांना इशारा केला, येस एक धाव तर मिळेल. कारण आम्ही म्हणतो ना, आनंदाचा एक क्षण, अन्नाचा एक कण आणि क्रिकेटमधला एक रन अतिशय महत्त्वाचा असतो. त्याने एका धावेसाठी देखील सामना गमावला जाऊ शकतो. बॉबी भोईर पहिलं षटक हाताळतायत. संपूर्ण या सेमीफायनलमध्ये आतापर्यंत 15 धावा खर्च केल्यात. 4 चेंडू फेकलेत, 2 अवांतर चेंडू असे 6 षटक संपलं होतं तसं विचार केलं तर. मात्र 2 अवांतर. क्या बात आहे. यावेळी शतरक्षक असतील तिथे आणि दिलाय पहिला धक्का टीम भावाले 20 संघाला. बाद होता येतं. अविनाश केने बॅक टू द पॅव्हिलियन. हल्ला प्रति हल्ला खऱ्या अर्थानं होत आहेत. मात्र या ठिकाणी पहिल्या विकेटचं पतन झालं. अविनाश केने अंतिम चेंडू असेल बॉबीच्या या पहिल्या षटकातील. वेदांत गुलवी या क्षणाला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकाचा विचार केला तर अटॅकही पाहायला मिळाला, डिफेन्सही पाहायला मिळाला. कारण आपण विचार केला या षटकातील 5व्या चेंडूचा डॉट चेंडू होता आणि तो चेंडू ज्या पद्धतीने खेळला होता तिथे योगेशनं, तर खरं आता यॉर्कर लाईनचा चेंडू होता आणि त्याला डिफेन्स केला गेला होता. पुढचा चेंडू यावेळी कमरमधून चाललाय चेंडू, सीमारेषेच्या दिशेनं वेगानं ट्रॅव्हल होतंय, सीमा पार येतोय या षटकातला दुसरा खणखणीत चौकार. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकांती धावफलकाचा विचार केला तर तब्बल 19 धावा आणि एकमेव विकेट अविनाश केनेच्या रूपानं गमावलाय टीम भावाले 20 संघानं. 19 आफ्टर 1. एका षटकानंतर 19. जर विचार केला 5 षटक आहेत तर ही धावसंख्या नक्कीच खूप दूर निघून जाईल. मात्र त्या पद्धतीचा मोमेंटम या क्षणाला मात्र टिकवून ठेवायला लागेल भावाले 20 संघाला. वेदांत गुलवी आला पहिल्या चेंडूवर. खरं तर अल्ला बोल केला, 4 धावा वसूल केल्यात. एका चेंडूवर 4 धावांवर खेळतोय. मात्र योगेश भालेकरचा विचार केला तर त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा पाहायला मिळाल्या. षटकार, चौकार आणि एकदा दुहेरी धाव अशा 12 धावा त्याच्या बॅटमधून देखील पाहायला मिळाल्यात. 2 धावा अवांतरच्या आहेत, 1 वाईड 1 नो. 19 धावा पहिल्या षटकांती. दुसऱ्या षटकाची जबाबदारी विजेंद्र नावात विजय आहे. मात्र तिथपर्यंत पोचावं लागेल. टीम वेले संघाचा विचार केला. मात्र भावेले बी जर आपण विचार केला सातत्याने भिवंडी रिजन मध्ये एक चांगली कामगिरी करतायत. आमना लोणाड या एरियामधली भावाले बी टीम चांगलं प्रदर्शन करण्यास सज्ज आहे. वेळे टीम चांगली फाईट करते. या क्षणाला काय झालंय, रिव्हर्सचा अटेम्प्ट केलाय. पहिला चेंडू सुरेख लाईन अँड लेंथ.
खरं आता इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळत आहेत बॅटर्सकडून. नवनवीन फटके इन्व्हेंट केले जातात. अलीकडेच आपण पाहिलं तर सुपला शॉट हे अगदी मागच्या वर्षापासून फेमस आहे. खूप सारे खेळाडू मात्र विचार केला तर श्रीलंकेचा सलामीवीर तिलकरत्न दिलशान हा सातत्याने हा फटका खेळायचा. या क्षणाला मात्र धावफलक थांबलं. 19 धावा, एक गडी गमावला टीम भावळे बी संघानं. विजेंद्र पुढचा चेंडू घेऊन जातील. यावेळी झाली चूक. काय घडतंय काय बिघडतंय. येस, थर्ड अंपायर कडे रोख केलाय. हाईट फॅक्टर चेक केलं जाईल. मित्र मिळेल 12th मॅन्स. आपण अजिबात तिकडे काहीच इंटरफेअर करू नका. थर्ड अंपायर येतात आमचे डिंगोरे सर. आपण या आणि लगेचच DRS घेतला जातोय. रामजी डिंगोरे सर आमचे ऑफिशियल्स चेक करतील. हाईट फॅक्टरसाठी DRS DK सरांकडून आम्हाला पाहायला मिळतंय. कारण भावाळे बी संघाचे बॅटर स्ट्रायकर एंडला तिथे योगेश भालेकर सांगतायत की सर नो असावा. अपील ॲक्सेप्ट केलं, थर्ड अंपायरकडे दिलंय. पाहूया काय होतं. हाईट फॅक्टर सर चेक करा. येस, नो बॉल. यावेळी मात्र सक्सेसफुल होते DRS टीम भावाळे बी. क्या बात आहे. एक अतिरिक्त धाव मिळेल. धावफलक जाऊन पोहोचत आहे 20-20 लास्ट ऑफ 1 भावाळे बी. यावेळी मात्र पुन्हा एकदा खोदून काढल्या कव्हर मधून चेंडू जातोय वेगानं. क्षेत्ररक्षक येतील, चेंडूला उचलते फेकी करतील. 2 धावा अगदी आरामात. मैदान मोठं आहे आणि क्षेत्ररक्षण या क्षणाला मात्र दुर्बल पसरले गेले. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं. 19 धावा आल्या. त्यानंतर मात्र जर हे 3 चेंडू पाहिले तर पहिला चेंडू नो डॉट, नंतर नो आणि यावेळी 2 धावा. धावफलक अगदी हालत ठेवलंय. खऱ्या अर्थाने जर गोलंदाजाला वरचं ठरवू द्यायचं नसेल तर धावफलक हालत ठेवा. क्या बात है. उडाया मिड विकेट की दिशा में. चेंडू निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय तुफानी षटकार. 6 धावा. पहिला षटकार नो चेंडूवर त्याच रिजन मध्ये फेकून दिला होता. पुन्हा एकदा त्याच रिजनला टार्गेट केलंय. आणि तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर डावखुरे आताचे बॅटर्स या रिजन मध्ये चांगल्या धावा वसूल करताना पाहायला मिळतात. त्यांचा कव्हर आणि मिड विकेट हे 2 झोन अतिशय स्ट्रॉंग असतात. तुम्ही युवराज सिंगला पाहिलं, सौरभ गांगुलीला पाहिलं. या क्षणाला तुम्ही यशस्वी जयस्वालला देखील पाहतायत आणि यांसारखे सुरेश रैनाला देखील पाहिलं असेल. इनसाइड आउट, कव्हर आणि मिड विकेट हे स्ट्रॉंग झोन असलेले डावखुरे फलंदाज. धावफलक जाऊन पोहोचताय तब्बल 28 रन्स. दुसरं षटक मार्गस्थ आहे. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडूंवर तब्बल 28. 300चा स्ट्राईक रेटनं धावफलक पुढे चाललंय. यावेळी पुन्हा एकदा इम्प्रोव्हायझेशन. चेंडू थांबणार नाही. चेंडू चाललाय थर्ड मॅन रिजन मधून सीमा पार. चौकार. यावेळी मात्र योगेश भालेकर नक्कीच बॅट मधून वादळ घेऊन येतोय. टीम वेळे संघाचा विचार केला. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि खूप साऱ्या धावा धावफलकावर. 32 धावा या क्षणाला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात. एक गडी गमावलाय मात्र थांबले नाहीत. यावेळी बाउन्स करण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी खूपच उंचावरून निघून जातोय. वाईटचा निर्णय दोन्ही पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचतोय. अतिरिक्त धावांचा विचार करतोय आतापर्यंत वेळे संघानं. आमचे स्कोरर शुभम सांगतायत 4 धावा अतिरिक्त फेक दिल्यात.
यावेळी गॅप मधून चेंडू निघून चाललाय, सीमारेषेच्या दिशेनं वेगाने ट्रॅव्हल होत आहे. चेंडू निघून गेलाय कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. षटक क्रमांक 2 अंतिम चेंडू असेल. मात्र ज्या पद्धतीनं योगेश भालेकर, माहिती आहे आज सेमीफायनलचा सामना आहे, इथून पुढे चुकीला माफी नाही आहे. आणि खऱ्या अर्थानं जर फायनलचा दरवाजा उघडायचा असेल, या संपूर्ण स्पर्धेचा चॅम्पियन ठरायचा असेल, तर मात्र हा सामना अतिशय महत्वाचा आहे. अंतिम चेंडू असेल. विजेंद्र दुसरं षटक हाताळत आहेत. खूप साऱ्या धावा या षटकात देखील येत आहेत. हाफ ट्रॅकर होता, कट केलाय. पॉइंटर क्षेत्ररक्षक असतील, धावत येत आहेत, चेंडू अडवत आहेत. एक सिंगल दरम्यान पूर्ण झाली. धावफलकाचा विचार केला तर 38 म्हणजे 19च्या सरासरीनं चाललेत. पहिल्या षटकात जितक्यात तितक्यात दुसऱ्या षटकात आल्यात. मात्र पहिल्या षटकामध्ये आपण एक गडी गमावताना पाहिलं. टीम भावाले संघाला मात्र थांबले नाहीत. थांबला तो संपला हे सांगत असताना आम्ही मात्र थांबणार नाहीत. सातत्याने प्रहार केले गेले आणि पाहिलं तर तब्बल 2 षटकांमध्ये 38 धावा, 38 लॉस ऑफ 1 आफ्टर 2 ओव्हर्स. भावाले बी महत्वाचा सामना आहे. गोलंदाजी मार्कवर परिवर्तन पाहायला मिळेल. एका हाताला काहीसा बँडेड केले गेले तरी देखील आपल्या गावासाठी, आपल्या टीमसाठी अनिकेत मुकादम खेळताना पाहायला मिळतील. चेंडू चेक केला जातोय सातत्यानं, कारण मोठे प्रहार होत आहेत. आतापर्यंत विचार केला तर 2 षटकार आणि 4 चौकार आतापर्यंत इनिंग मध्ये आलेत. बाल्यामामा मात्र चषक आणि ठेवलाय सापगावकरांनी. या सापगावकरांचा हे खऱ्या अर्थानं एक दमदार आयोजन आणि नियोजन. धसईचे जुने जाणते खेळाडू अर्थातच धनाजी ठाकरे सर यांचं शुभ आगमन झाले. स्पर्धेच्या वतीनं, आयोजकांच्या वतीनं आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. चला तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. पंच चेंडू देऊ आणखी. भावाले बी टीम वेळे भिवंडी रिजन मधल्या या 2 मातबर टीम्स आहेत. खऱ्या अर्थानं त्या 2 वेगवेगळ्या दिवसातील हे 2 क्वालिफायर खऱ्या अर्थानं आज सेमीफायनल नंबर 1 मध्ये एकमेकांसमोर आलेत. हे तो होणार था, हे होणारच होतं. कारण 2 दिवस भिवंडीचे 2 पोल तब्बल 20 टीम्स खेळल्यात. मात्र त्यापैकी कोणत्या ते 2 टीम्स एका समोर एक आल्यात आणि एक बॅटल, एक द्वंद्व आम्हाला पाहायला मिळतंय. द्वंद्व रंगलंय. भिवंडीच्या ग्रामीण टेनिस क्रिकेट मधल्या 2 मातब्बर टीम्स, टीम वेळे यांच्या विपक्षात संघर्ष आहे. टीम भावाळे बी. मागच्या वर्षी देखील सर या भावाळे बी संघानं सेमीफायनल गाठली होती. गोडसे बीचं एक मोठं चॅलेंज मागच्या वर्षी पाहायला मिळालं होतं. या ठिकाणी भावेश पवारचा झंझावात अंतिम सामन्यांमध्ये. आणि विचार केला भावाळे बी संघाचा तर एक रायझिंग स्टार योगेश भालेकर यावेळी मात्र सुरेख फटका सजवलाय.
शतरक्षक कव्हर मध्ये येतील. एक घेतली दुसरीचा प्रयत्न. मी तर म्हणेल अगदी वेगानं. नो बॉल सर. येस नो +2. 3 धावा. खूप सारे तोफे सर दिले जातात या सामन्यामध्ये. विचार केला तर पहिल्या षटकामध्ये बॉबी भोईरनं तिसरा चेंडू नो फेकला, 6 धावा. आणि जर त्यानंतर तुम्ही लगेच पाहिलं असेल तर चौकार आपल्याला पाहायला मिळतात. तर खूप सारे धावा इथे सातत्याने रिलीज केल्या जातात एक्स्ट्राच्या रूपानं. टीम वेळे कमबॅक करावं लागेल मित्रांनो. मोठा सामना आहे सेमीफायनल. योगेश भालेकरच्या बॅट मधून आलाय तिसरा तुफानी षटकार. मध्ये तो खेळला होता. आणि जर विचार केला ज्या पद्धतीने खेळतोय त्याच्या सगळ्या धावांचा विचार केला तर फक्त 4 धावा त्या ठिकाणी वेदांत गुलबीच्या आहेत. आणि 4 धावा मी म्हणेल एक्स्ट्राच्या. बाकी सर्व धावा त्याच्या बॅट मधून आलेले 3ही षटकार. 13 चेंडू 37 धावांची वादळी पारी. जवळ 300चा स्ट्राईक रेट तिथे देखील त्याचा दिसतोय. योगेश भालेकर ऑन द फायर. खरं आता हा अडसर लवकर दूर करावा लागेल टीम वेळे, अन्यथा हा सामना खूप दूर निघून जाईल. जस्ट फेस 13 अँड स्कोर्ड ऑलमोस्ट 37. व्हाट अ मॅग्निफिसेंट बैटिंग परफॉर्मेंस. क्या बात है. मैं का रुकने वाला हो. वेदांत गुलवीच्या 2 चेंडूवर 10 धावा. चौकार. आणि चौकार नंतर आलाय हा गगनाला चुंबन देणारा षटकार. हा चषक गाजतोय. पाचव्या दिवसामध्ये प्रविष्ट स्पर्धा आणि 5 दिवसीय एक मोठी स्पर्धा बाळ्या मामा यांच्या नावानं आपण या ठिकाणी आयोजित केली. वेदांत गुलवी खऱ्या अर्थानं चेंडूला सातत्यानं सीमारेषा दाखवली जाते. अनिकेत पुन्हा एक चांगला ब्लास्ट. गोइंग अँड गॉन. 6 धावा बॅक टू बॅक चेंडूंवर आलाय हा दुसरा मोठा तडाखा. मार्गस्थ आहे. धावफलक अगदी वेगाने चाललंय. 59 रन्स, ज्यामध्ये वेदांतचे 3 चेंडूवर 16 धावा. 4-6-6. अनिकेत संकट आहे. संकटांना सामोरे जावं लागेल मित्रा. यावेळी मात्र थोडस मिसहिट झालंय. मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. 1 घेतली, 2 घेतल्या, तिसरीचा होईल का प्रयत्न. मला वाटतं तिसऱ्या धावेचाही प्रयत्न होतोय.
3 धावा या चेंडूवर घेत असताना सांगितलंय गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. वेदांत गुलवी नक्कीच 4 चेंडू फेस केलेत आणि 19 धावांची पारी. 4 चेंडूंमध्ये 19 धावा, जवळजवळ 500चा स्ट्राईक रेट. या पद्धतीने जर तुम्ही खेळत राहिलात तर नक्कीच हे स्कोअर कार्ड 5 षटकांमध्ये मित्र म्हणतो शुभम सर 100 ही गाठ की काय, कारण तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि 62 धावा. यावेळी कुठेतरी मिस जजमेंट झाली आहे, चेंडू निघून गेलाय. डॉट चेंडू, षटक संपतंय. 3 षटक या ठिकाणी संपलीत. 3 षटक अर्थात 18 चेंडू आणि स्कोअर कार्डवर तब्बल 63 धावा. 18 चेंडू 63 धावा. जबरदस्त फलंदाजी आम्हाला पाहायला मिळते या टीम भावाळे बी संघाचा विचार केला तर. अविनाश केने स्वस्तात बाद झाला, गोल्डन डकचा शिकार झाला. मात्र योगेश भालेकर आणि वेदांत गुलवी ही जी जोडी आहे, काय फलंदाजी होती. षटकार चौकार आणि या षटकार चौकारांची जवळजवळ आतषबाजी पाहायला मिळते या मैदानावर. 3 षटक समाप्त झाली, अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. टीम वेहळे आणि टीम भावाले बी बॉलिवूड स्टार सलमान मिया याचं आगमन झालेलं आहे. तसेच सापगाव गावचे जावई उमेश चव्हाण यांचं सुद्धा, उमेश डिंगोरे यांचं सुद्धा आगमन झालं. तरी आई गावदेवी स्पोर्ट यांच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. षटकांचा सामना संपलाय. 3 षटकानंतर 4थ्या षटकाला होईल सुरुवात. पुन्हा एकदा संधी दिले विजेंद्र पाटील. पहिलं षटक 19 धावांचा, एकच आतापर्यंत गडी बाद झालाय. अविनाश केने यावेळी कुठेतरी अंदाज चुकलाय, रडारमध्ये घ्यायचा प्रयत्न होता. जर वेदांत गुलवीचा विचार केला तर आतापर्यंत चांगली फलंदाजी 19 धावांची खेळी आतापर्यंत आपण त्याच्या बॅटमध्ये पाहतोय. 6 चेंडू 19 धावा. मागील जर 2 चेंडूंचा विचार केला 2 सलग डॉट चेंडू खेळलेत. विजेंद्र चेंडू थांबणार नाही, चेंडू चाललाय वाऱ्याशी वार्तालाप करत मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय मोठा तडाखा, हाय अँड हँडसम पॉवरफुल षटकार. करून हा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजाच्या हातात येतोय. 6 धावा. मित्र महिला शुभम सर उंचीच्या 8 होत्या, अंतराच्या मात्र 6 द्याव्या लागतील. आणि या 6 धावांनी धावफलक अगदी वेगाने फ्लाय झालाय. 69 69 धावा धावफलकावर अंकित होतात. एकच गडी गमावलाय टीम भावाले बी संघानं. विजेंद्र पुढचा चेंडू घेऊन येत आहेत. ओ केन बोल्ट यावेळी मात्र
जे हवं होतं ते झाले. टीम वेळे संघाचा विचार केला तर विजेंद्र भन्नाट वेगानं हा चेंडू फेकला होता आणि एसट्या उद्ध्वस्त झाल्यात. बॅक टू द पवेलियन. वेदांत गुलवी स्वच्छ साधत्यांचा मामा मैदानाच्या आतमध्ये येत आहेत सुजित जाधव. दुसरा गडी गमावला टीम भावळे बी संघाचा विचार केला तर 69 धावांवर. पुन्हा एकदा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. ओ माय गुडनेस. कॅच की मॅच सर याचं उत्तर आपल्याला सापडेल कारण ज्या पद्धतीनं हा बॅटर खेळतोय आणि त्या ठिकाणी स्लिप मध्ये संधी होती सर. सुजित जाधवला आपण जीवनदान देत असाल तर नक्कीच परिणाम भोगावे लागतील. टीम वेळे ज्या पद्धतीनं आपण पाहिलं एक चांगला स्कोर कार्ड एक तगडं स्कोर कार्ड आम्हाला पाहायला मिळतंय. 70 धावा 70 लॉस ऑफ 2. अजूनही खूप सारे चेंडू फेकणं बाकी आहे. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मी तर म्हणेल 8 मध्ये कमीत कमी 30 येतील. ज्या पद्धतीनं योगेश भालेकर खेळतोय स्ट्रायकर एंडला. विचार केला 3 षटकार त्याच्या इनिंग मध्ये पाहायला मिळत आहेत. चौकारांचा विचार केला तर 3 चौकारही त्याच्या इनिंग मध्ये पाहायला मिळत आहेत आणि डबलही 3 आहेत. यावेळी चेंडू चाललाय थांबणार नाही. यावेळी माझं फाईन लेगच्या दिशेला सीमा पार येतोय आणखी एक चौकार. आई गावदेवी स्पोर्ट्स साबगाव यांच्या आयोजनातून साकारत असलेली एक स्पर्धा आहे. पंचांना दिलं काम आणि पंचांना सांगितलं यस सिट इज वाईड. अवांतरची धाव आमचे रामजी डिंगोरे मुख्य पंचांच्या भूमिकेत त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि विचार केला तर टीम वेळेत संघाने खूप साऱ्या अतिरिक्त धावा देखील खर्च केल्यात. या अतिरिक्त धावा कुठेतरी थांबवावी लागतील. टीम वेळे खूप मोठी धावसंख्या उभारली जाते या ठिकाणी. योगेश भालेकरच्या बॅट मधून येतोय आणखी एक वाईड स्क्वेअर लेगच्या दिशेला जाणारा हा एक दणदणीत चौकार. चौथं षटक जर आपण पाहिलं 16 धावा खर्च केल्यात. एक गडी बाद झालाय त्या ठिकाणी वेदांत गुलवी. पहिल्या षटकानंतर चौथ्या षटकामध्ये गडी गमावला टीम भावाळे संघानं. मोठ्या धावांचा डोंगर उभारण्याच्या दिशेनं
वाटचाल सुरू आहे. अंतिम षटक शिल्लक आहे 69 सॉरी 79 धावा 79 रन्स स्कोर कार्डवर टीम भावाळे बी संघाच्या. बाळेमामा चषक 2024 आणि या बाळेमामा चषक 2024 वर नाव कोरण्याच्या इराद्यानं ह्या दोनही टीम्स या क्षणाला सेमीफायनल नंबर 1 खेळत आहेत. मात्र यापुढे अपकमिंग जो काही बॅटल आहे टीम बोरशेती विपक्षात टीम गोटेकर सज्जरा या षटकानंतर नाणेफेक केली जाईल. दोन्ही संघाचे संघनायक आपण या ठिकाणी उपस्थित राहायचे. बोरशेती विपक्षात गोटेकर बी भिवंडी रिजन मधल्या 2 मातब्बर टीम सेमी 1 खेळत आहेत. सेमी 2 साठी शहापूर तालुक्यातील 2 मातब्बर टीम्स नंबर 1 नंबर 2 बोरशेती विपक्षात गोटेकर बी. अंतिम षटकाचा भार घेऊन येत आहेत भावेश पाटील. खूप मोठं धावांचं डोंगर उभं राहिलंय. $79 रन्स ऑन स्कोरबोर्ड. अंतिम षटक सुरू होईल. अंतिम षटकाला होईल सुरुवात. भावेश पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. किती धावा येतील? 100 धावा होतील का? आणि तसं झालं तर एक मोठं आव्हान असेल टीम वेळेस संघासाठी. पहिला चेंडू फेकला जाईल. 5व्या षटकाला होते सुरुवात. स्ट्रायकर एंडला सुजित जाधव. अपील झालंय मात्र अपील बेसलेस आहे. कुठेतरी कोणताही संपर्क नाहीये. बॅटर खूप कॉन्फिडंट दिसतात तिथे सुजित जाधव. देर इज नो कॉन्टॅक्ट विथ बॅट अँड बॉल. पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेकला गेलाय. 5 चेंडू इथून पुढे शिल्लक असतील. प्रहार केला जाईल का? भावेश पाटील नेक्स्ट बॉल. stand and deliver dispatch into the crowd sixer. बकासुराच्या वेगाने चेंडू सीमापार झालाय. षटकार आणि 6 धावांनी धावफलक जाऊन पोहोचतोय. 85 धावा. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. याच प्रकारची जर फटकेबाजी झाली तर 100 पार होऊ शकेल. सुजित हलक्या हाताने कट केलाय. तिथे कव्हर मध्ये शतरक्षक शॉट कव्हरला एक सिंगल. धावफलक जाऊन पोहोचतोय. 86 धावा. सुजित जाधव योगेश भालेकरच्या बॅटमधून चांगल्या धावा पाहायला मिळाल्यात. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 7 धावा आतापर्यंत आल्यात भावेश पाटीलच्या या षटकामध्ये. इथून पुढे 14 धावांची गरज आहे जर 100 करायचे असतील. मात्र झालेली टोटल देखील खूप मोठी वाटू लागली आहे. 45 रन्सवर खेळतोय योगेश भालेकर. 5 धावांची आवश्यकता असेल या स्पर्धेमध्ये. आपलं वैयक्तिक अर्धशतक ठोकायचं असेल आणि तसं झालं तर पहिलं अर्धशतक असेल. ओ माय गुडनेस. वाईडिश बॅकवर्ड स्क्वेअर. अर्थातच योगेश भालेकरला धावफलक जाऊन पोहोचले 92. यावेळी क्षेत्ररक्षक असतील आणि घेतला झेल. संपला खेळ. योगेश भालेकर खूप मोठा डॅमेज करून गेलाय. 51 धावा 5 षटकांमध्ये कधी कधी होत नाहीत.
ते एकट्या वैयक्तिक 51 धावांची पारी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत योगेश बालेकर साठी. देऊया एक संधी आमच्या डीजे भाऊना. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. नवनाथ मुकणे शेवटचा चेंडू फेस करतील. 92 धावा, 92 लॉस ऑफ 3 विकेट्स. टीम भावाले बी इन सेमी फायनल नंबर 1 वेहले वर्सेस भावाळे. अंतिम चेंडू असेल. यावेळी चांगला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक येतील का? यावेळी चेंडू निघून गेलाय कव्हरच्या बाहेर. 6 धावा अंतिम चेंडू आले. 6 98 धावा. 99 धावांचं लक्ष असेल टीम वे संघाला. जाऊया नाणेफेकीकडे. चला टीम गोटेकर बी टीम बाळ्या मामा मात्र चषक 2024 सेमीफायनल नंबर 1 सुरू आहे मित्रांनो. पहिली इनिंगचा खेळ संपलाय. 99 धावांचं लक्ष दिले टीम भावाले बी संघानं वेळ संघाला. तुर्तास मी थांबतोय तुम्ही थांबू नका. जेव्हा टीम वेळ उतरेल मैदानामध्ये 99 धावांचं लक्ष घेऊन ते जाऊया कॉम्बॉक्स मध्ये करूया थोडं परिवर्तन. साथी समालोचक शुभम कुठले सर जोडले जातील मायक्रोफोनवर. थँक्यू सो मच.
सुद्धा चांगलं संगीत प्रेक्षकांच्या आणि मान्यवरांच्या त्या समवेत खेळाडूंच्या साथीसाठी घेऊन येणार आहे. तोपर्यंत जाऊयात मैदानामध्ये जिथे मॅच रंगली जाणार आहे. पुन्हा एकदा सांगतोय वेहले विपक्ष भावले बी 98 धावा कुठून काढल्यात भावले बी संघानं आणि इथे मात्र वेहले संघाला 99 धावांचं टार्गेट चेस करण्यासाठी आपण या दुसऱ्या फेरीमध्ये पाहणार आहोत. तर कौतुक करावं लागेल मात्र आमचे ऑफिशियलचं नक्कीच रामजी डिंगोरे सर आणि दत्तात्रय कडव सर, नक्कीच डीके सर जे बदलापूरवरून इथे आमच्या सापगाव नगरीमध्ये अंपायरिंग करण्यासाठी पर्यंत पोहोचला गेला. सर तुमचं सुद्धा आभार असेल, असंच प्रेम राहू द्या. आणि त्याचसमोर रामजी डिंगोरे सर जे शहापूरमध्ये बिलॉंग करतात, जेव्हा जेव्हा शहापूरमध्ये कुठेही मॅचेस असतात तेव्हा तेव्हा रामजी डिंगोरे सर नेहमी बघायला मिळतात. अतिशय चालक्य असं व्यक्तिमत्व, एकही डिसिजन त्यांच्या माध्यमातून कधी चुकीचा गेला नाही आणि अचूक निर्णय देणारं हे दोन्ही व्यक्तिमत्व हे आज आपल्याला या मैदानात बघायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा सर आपलं सुद्धा खूप खूप आभार असेल. जाऊया मॅच मध्ये एक चांगली लढत बघायला मिळते. 99 धावांचं लक्ष पार करत असताना आपण पाहतोय हे दोन्ही बॅटर्स आले गेलेत. विहिले संघाचे एका साईडला विजेंद्र वाडील तर केतन मुकादम अशी जोडी मैदानात बघायला मिळते. आणि इथे मात्र सलामीचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर बघायला मिळतो तो मात्र नवनाथ मुकणे. पहिला चेंडू आणि नक्कीच इथे मात्र चांगला चेंडू टाकला गेला होता. या चेंडूला ना कुठेतरी आडवा पट्ट्यात घेऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. कुठेतरी हा चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही आणि पाहता पाहता पहिला चेंडू निर्धाव टाकत असताना आपण गोलंदाज पाहतोय नवनाथ मुकणे. कारण की धावा खूप मोठी धावसंख्या उभी केली गेली, त्यामुळे पहिल्या चेंडू बसून मोठे फटके येणं हे महत्वाचं राहणार आहे. फटका सुरेख आहे, गॅप सिलेक्शन प्रॉपर आहे. या चेंडूवर मात्र आउटफील्ड मुळे चेंडू नक्कीच आडण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु चेंडू थांबत नाहीये. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषे पार. हा येतोय 4-4-4 चौकार. या 4 धावेने स्वतःच आणि ते मात्र संघाचं अकाउंट ओपन करत असताना आपण पाहतोय फलंदाज विजेंद्र पाटीलला. नेक्स्ट बॉल नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. वारंवार प्रयत्न चालू आहेत, परंतु प्रयत्नांना यश मिळणं हे खूप महत्वाचं राहतं. 2 धावा धावून काढल्या गेल्या, टोटल पोहोचलं गेलं धाव फलकावर 6 या धावसंख्येवर. 6 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्या गेल्यात आणि ही खासियत आहे. कारण की जेव्हा जेव्हा बॅटिंग करत असतो भावाले बी संघ चांगल्या धावा मारण्याचा प्रयत्न करत असतो, त्यानंतर जेव्हा जेव्हा बॉलिंगसाठी येतो ना तेव्हा तेव्हा फलंदाजांना नक्कीच रोखण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत राहतो. मिस टाइम झालाय, फिल्डर तिथे नसेल, नक्कीच धावून येईपर्यंत एक धाव मात्र कंप्लीट केली गेली आणि आता मात्र स्ट्राईक एंडला पहिल्यांदा बघायला मिळतोय तो मात्र केतन मुकादम, ज्याने तर नक्कीच आपण पाहिलं असेल ज्याने दुसऱ्या दिवसामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली होती केतन मुकादम आणि नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सुद्धा ठरला गेला होता. परंतु ती कामगिरी इथून पुढे ठेवावी लागेल, कारण की नाव खूप मोठं आहे. केतन मुकादम मोठे फटके मारण्याचा दमखम ठेवतो, त्यामुळे फटके यावे लागतील. आणि नक्कीच बिग हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु इथे मात्र पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला, त्यामुळे 2 धावा धावून काढल्या गेल्या. पाहता पाहता या 2 धावेनंतर धावफलक पोहोचलं गेलं 9 या धावसंख्येवर. नक्कीच धावा कुठेतरी जास्त झाल्या, त्यामुळे लेझी क्रिकेट मात्र फिल्डिंग मध्ये बघायला मिळतं. क्रिकेट असा खेळ इथे तुम्हाला फुटबॉल सुद्धा बघायला मिळतो, कारण की सातत्यानं फिल्डर कधी कधी पायाने सुद्धा अडवत असतात, कधी कधी डोक्याने सुद्धा अडवत असतात, कारण की चेंडू अडवणं हे महत्वाचं असतं. फटका सुरेख आहे, हा चेंडू मात्र थांबणार नाहीये. बिग हिट केलाय, चेंडू जातोय सीमारेषा पार. हा येतोय दर्जेदार षटकार. नंतर धाव फलक भरकन वाढलं गेलंय. धाव संख्या धाव फलकावर पोहोचली गेली आहे 15 या धाव संख्येवर.
आतापर्यंत 15 धाव फलकावर लागल्या गेल्यात. षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 बघायला मिळते. 15 रन्स, लॉट्स ऑफ नो एनी विकेट्स. ओव्हर क्रमांक 2 पाहतोय. मार्गस्थ गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर असेल योगेश भालेकर, ज्याने यंदाचं हंगाम अतिशय चांगल्या पद्धतीने गाजवलं गेलंय. बॉलिंग असो, बॅटिंग असो अथवा फिल्डिंग असो, नाव फक्त चर्चेत राहिले ते मात्र योगेश 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 भालेकर. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर गडी गारज करत असताना परतीचा प्रवास करावा लागतोय ते फलंदाज विजेंद्र पाटील याला. योगेश भालेकर इज ऑन अ फायर नाव. तरी सुद्धा काही मॅचेस असे घडले गेले जिथे सूरज केने दादा बघायला मिळाला नाही, कारण की नक्कीच दुखापतग्रस्त आहे. तरी सुद्धा यंदाच्या हंगामामध्ये त्याने पहिल्याच काही टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक सुद्धा पटकावली गेली होती. त्याचं कौतुक करणं तितकंच महत्वाचं आहे, कारण की त्याच्याच तालमीमध्ये चालू असणारा हा भावले बी संघ पाहायला मिळतोय. धावसंख्या 15 धावसंख्या पोहोचली गेली आहे. एक गडी बाद आतापर्यंत केलं गेलंय आणि सुरुवात मात्र या ओव्हरची विकेटने करत असताना योगेश भालेकरला पाहिलंय. बॅटिंग करत असताना तब्बल 51 धावा त्याच्या बॅट मधून आला आणि बॉलिंग करत असताना पहिल्या चेंडूवर गडी गारज केला, परंतु एका विकेट नंतर थांबणार ते नाव योगेश भालेकर कुठलं. हा चेंडू सुद्धा गडी बाद केला गेला. आल्या आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना फलंदाज निलेश पाटील बॅक टू द डगआउट. एस डीजे. लगातार 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत योगेश भालेकरांनी आणि नक्कीच भावेश आलेत बॅटिंगसाठी आणि नक्कीच पहिला चेंडू इथे मात्र फेस करत असताना चेंडू डिफेन्स केला गेला, कारण की बघायचं झालं तर लगातार 2 चेंडूंवर 2 गडी गारज केले होते ते योगेश भालेकर याने. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर मात्र सन्मान दिला गेला आणि पाहता पाहता तिसरा चेंडू सुद्धा इथे मात्र डॉट आला गेलाय. आतापर्यंत खेळी बघायची झाली तर 15 धावा फलकावर लगावल्या गेल्या. 3 चेंडू टाकून झालेत, अजूनही खूप सारे चेंडू बाकी आहेत आणि धावसंख्या 99 धावांचं टार्गेट चेस करत असताना आपला धावा येणं हे महत्वाचं राहणार आहे. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक बघायला मिळतोय. फिल्डर तैनात असेल, चुकी करणार नाहीये. पकडला गेला झेल आणि फलंदाज पडलाय फेल. गडी क्रमांक जातोय तिसरा डगआउटच्या दिशेने. एस डीजे. मुन्ना एंटरप्राइजेस बेस्ट ऑफ बोर्डसी संघाचा कर्णधार आणि त्या समवेत गोठेकर बी संघाचा कर्णधार. दोन्ही कर्णधार विनंती असेल की आपण टॉससाठी टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. आता मात्र ते स्तरावर चेंडू टाकला गेला होता, पायाला चेंडू आदळला गेला आणि हा चेंडू सुद्धा डॉट बॉल आलाय. आतापर्यंत बघायचं झालं तर 5 चेंडू टाकून झाले, त्यामध्ये पहिल्या 2 चेंडूवर विकेट घेतल्या गेल्या, नंतर डॉट आलाय, त्यानंतर पुन्हा एकदा विकेट घेतल्याने पुन्हा एकदा डॉट घेतला गेलाय.
बघायचं झालं तर 5 चेंडूंमध्ये अजूनही एकाही धाव मात्र खर्च केली गेली नाहीये, ती मात्र योगेश भालेकरच्या या बॉलिंग मध्ये. नेक्स्ट बॉल आता मात्र खेचून मारलाय, इथे मात्र थांबायचं नाव घेत नाहीये मनीष पाटील, त्याच्या बॅट मधून येतोय हा दर्जेदार षटकार. वन 21 धावा आतापर्यंत धाव फलकावर लगावल्या गेल्यात. क्या बात आहे, बॅटिंग करताना बॅटिंग सुद्धा चांगली करतायत, परंतु धावा जेव्हा प्रथम बॉलिंग करत होते तेव्हा मात्र धावा रोखणं हे महत्वाचं होतं, परंतु त्याचं काही झालं नाही. वारंवार धावा येत गेल्या आणि पाहता पाहता 98 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्या होत्या. त्यानंतर 99 धावांचं टार्गेट चेस करत असताना आपण पाहिलं वेहेले संघाला, आणि आतापर्यंत आपण पाहतोय पहिला चेंडू बघायला मिळतो इथे, आणि मात्र नक्कीच तेच तर्रार चेंडू टाकला गेला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही, आणि पाहता पाहता सुरुवात सुद्धा या ओव्हरची डॉटने होणार होती, परंतु बघायचं झालं ना तर मात्र इथे थोडासा लेझी क्रिकेट बघायला मिळतोय. या चेंडूवर एक धाव मिळते आणि एका धावेनंतर धाव फलक सहजरित्या पुढे सरसावत पोहोचले गेले, ते मात्र 22 या धावसंख्येवर. 22 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्या. इथून पुढे सुद्धा खूप साऱ्या धाव्यांची गरज आहे, परंतु फटके यावे लागतील. जरी लक्ष्यापर्यंत पोहोचलो नाही ना तरी प्रयत्न मात्र करावा लागेल, आणि अशी फटकेबाजी ही करावी लागेल. केतन मुकादम आपल्या क्रिकेट मधील माधव सौंदर्य दाखवत असताना क्रिकेटचा क्लास दाखवला गेला. पॉइंट षटक करून हा जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषे पार. हा येतोय 4-4-4 चौकार. गोला गेलाय, आणि आता पाहूयात पुन्हा एकदा केतन मुकादम. आता मात्र तेज तरार चेंडू टाकला गेला होता. नक्कीच लाईन चेक करावी लागेल, पण तर सांगतात की हा लाईन मिस केली गेली आहे, वाईट चेंडू आहे, आणि पाहता पाहता इथे सुद्धा एक्स्ट्रा धाव जोडली जाईल. धाव संख्या धाव फलकावर 28च्या घरामध्ये पोहोचले गेले. इथून सुद्धा जर धावा आल्या तरी हा टोटल नक्कीच पार होऊ शकतो, परंतु ते धावा येणं महत्वाचं आहे. धावा सुद्धा डबल सिंगलने चालणार नाहीये. षटकार चौकारांची भाषा मात्र इथून केतन मुकादमला बोलावी लागेल, परंतु ही भाषा बोलू द्यायचं न बोलू द्यायचं काम मात्र भावले बी संघाच्या गोलंदाजानं केलं गेलंय. तेच तर चेंडू टाकला गेला होता, खोदून काढला गेला, परंतु 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. 30 धावा धाव फलकावर आतापर्यंत पोहोचल्या गेल्यात. एकोणतीस धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात, आणि इथून पुढे नक्कीच बघायचं झालं तर खूप साऱ्या धाव्यांची गरज आहे. आता मात्र पुण्याला तेज तरार चेंडू टाकला गेला होता. वारंवार संघर्ष मित्रांनो चालू आहे मैदानामध्ये, परंतु संघर्षांना इथे यश मिळत नाहीये. प्रयत्न जरी इथे मनापासून केले असतील तरी पण यशाला मात्र झुकायला लागतंय,
कारण की धावा इतक्या बनवल्या गेल्यात ना, कारण तर सुरुवात मात्र पहिल्या चेंडूपासून केली असती तर मात्र पोहोचण्याचं काम नक्की केलं असतं. फटका सुरेख आहे, गॅप सिलेक्शन प्रॉपर आहे, चेंडू इथे मात्र थांबणार नाहीये. चेंडू गेला वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषे पार, 4 धावांसाठी चौकार. महेश पुढील बॉल पाहतोय, आता मात्र मिस टाइम करून बसलेत. कॉट अँड बॉलची संधी असेल, स्वतःच्या फुलत्रमध्ये झेल टिपण्याचा नक्कीच इथे प्रयत्न केला गेलाय, परंतु झेल मात्र इथे सुटला गेलाय. नक्कीच क्रिकेटमध्ये थोडंसं असण्यात पद इथे मात्र मोमेंट चालू आहे, कारण की भावले बी संघाला माहिती आहे इथून पुढे चांगली फिल्डिंग करावी लागेल, कारण की ही मॅच जरी आपल्या खिशात असली ना तरी वेळे संघ तुमच्या खिशातून ही मॅच कधीच चोरून घेऊन जातील ना सांगता येणार नाही. कारण की समोर पाहतोय आपण खेळाडू ज्याचं नाव आहे केतन मुकादम. फटका सुरेखे, फटका सुरेखे, नो चेंडू, त्यावर मिळतील या 6 धावा आणि या 6 धावेनंतर धावसंख्या भरकन वाढली गेली आहे. 46 धावसंख्येवर. येस डीजे. फटका सुरेख आहे, इथे मात्र फ्रीडचा चेंडू होता, त्यावर 4 धावा मिळतील. नक्कीच थोडंसं लेझी क्रिकेट बघायला मिळते, धावा जास्त झाल्या त्यामुळे भावेले बी संघ थोडंसं आपलं एफर्ट्स कमी लावत आहेत, कारण की त्यांना माहित आहे धावसंख्या भरपूर आहे. परंतु विसरू जाऊ नका, क्रिकेट आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत कोण जिंकेल कोण हारेल हे सांगता येणार नाहीये. एखादा जर चांगली ओव्हर जर बॅटिंग साईडने जर आली तर नक्कीच ह्या धावा सुद्धा चेस होऊ शकतात. धावसंख्या धाव फलकावर पोहोचली गेली आहे, ती मात्र संघाची 50 होती, 50 धावा. आणखी इथून मात्र 49 धावींची मात्र गरज असेल. उर्वरित चेंडू पाहतोय अजून या षटकातील आपण. पुढील चेंडू फटका सुरेख आहे, इथे मात्र पूल केलंय, फिल्डर तैनात असेल, इथे मात्र चुकी होणार नाहीये आणि परतीचा प्रवास करावा लागतोय ते फलंदाज केतन मुकादम याला. येस डीजे.
आलाय, बॉबी भोईर आलाय. आणि इथून मात्र बघायचं झालं तर अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक दिसत आहेत. आणि पाहता पाहता 50 धावा या धाव फलकावर लगावल्या गेल्यात. पहिला चेंडू यू मिस आय डेफिनेटली हिट करून देत असताना आपण बॉलरला पाहतो योगेश भालेकर. हे नाम नाही, हे ब्रँड बॉस. विकेट. तर आदरणीय सन्माननीय महेंद्र भाऊ डिंगोरे साहेब यांचे इथे शुभागमन झाले. त्यांचं करूयात आपल्या स्पर्धेतर्फे हार्दिक 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 स्वागत. साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचे. पुन्हा एकदा त्यांचं या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. चला, मुन्ना एंटरप्राइजेस बेस्ट ऑफ बोरशिरी संघाचा कॅप्टन, त्या समवेत गोटेकर बी संघाचा कॅप्टन, दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉससाठी टॉस का बॉक्समध्ये जोडायचं आहे. येस, जाऊया मॅचमध्ये. सिंगल कंप्लीट केली गेली. ओव्हर क्रमांक 4 इथे समाप्त झाली. या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावर पोहोचली गेली आहे 51 या धावसंख्येवर. इथून पुढे 6 चेंडू आणि 48 धावेची गरज आहे. तर जाऊया पुन्हा एकदा मॅच मध्ये आणि पाहूयात मॅच मध्ये काय घडलंय आणि काय बिघडलंय. ओव्हर क्रमांक 5 डेथ ओव्हर ज्याला म्हटलं जातं. 6 चेंडू आणि 48 धाव्यांची गरज आहे. स्ट्राईक हँडला आपण पाहतोय अविनाश केने बॉलिंगसाठी आला गेलाय आणि त्याचप्रमाणे स्ट्राईक हँडला आपण बॅटर पाहतोय. स्ट्राईक हँडला आपण विराज पाटीलला पाहतोय. अविनाश खेने ज्याने बॅटिंग सुद्धा चांगली केली आहे, परंतु आता बॉलिंग सज्ज झालाय. आता मात्र नक्कीच यॉर्कर लेनचा चेंडू टाकला गेला होता. त्या चेंडूला मात्र इथे सन्मान केला गेला. एक चिकी सिंगल कंप्लीट केली गेली आणि पाहता पाहता ह्या ओव्हरमधील मात्र 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू मात्र शिल्लक बघायला मिळतात आणि इथून पुढे 4 चेंडू टाकले जातील गावाच्या सन्मानासाठी आणि या स्पर्धेच्या मानासाठी. हा खेळ इथून मात्र खेळला जाईल कारण की सामन्यात फक्त औपचारिकता बाकी आहे. धावसंख्येची खूप साऱ्या धावसंख्येची गरज आहे, परंतु थांबून मित्रांनो चालणार नाही. आज जे घडलं ते विसरून उद्या पुन्हा नव्याने सुरुवात करायची आहे. कारण की एक मॅच हरलं म्हणून क्रिकेट संपत नाही आणि समोरचा एक मॅच जिंकला म्हणून लेजंड बनत नाही. हा सूत्र तुम्ही नेहमी उराशी बाळगत जा, कारण की हा क्रिकेट आहे मित्रांनो. इथे कधी कोण कसा खेळेल हे सांगता येत नाही. 54 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात. इथून पुढे 45 धाव्यांची गरज आहे. उर्वरित चेंडू 3 बघायला मिळत आहेत, 45 धावा बघायला मिळत आहेत, परंतु इथून पुढे पूर्ण मॅच मोठीमध्ये बघायला मिळते ती मात्र भावेले बी संघाच्या. इथे मात्र षटकार लगावला गेला आणि या 6 धावेनं धाव फलक 6 ने पुढे सरसत असताना पोहोचलं गेले ते मात्र 60 या धावसंख्येवर. कुठेतरी धाव्यांची गरज होती. जर दुसऱ्या ओव्हरमध्ये जर धावा आल्या असत्या तर नक्कीच धावा चेस कुठेतरी झाले असते, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 तब्बल विकेट घेतला गेला आणि त्यानंतर एक षटकार. नेता पुन्हा एकदा खेचून मारलाय, ताकद दाखवतोय. आपल्या मनगडाची ताकद दाखवत असताना आपण बॅटरला पाहतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार लागवायला गेला आणि या चेंडूवर नक्कीच मी म्हणेल A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
सन्मान्य करण पाटील साहेबांच्या माध्यमातून वेले संघाला शुभेच्छा आल्या, त्यांचं करूयात आपण ह्या चषकामध्ये सरच हार्दिक स्वागत. तर चला नेक्स्ट मॅच प्रेक्षकाच्या भेटीसाठी येते, ती मात्र बघायला मिळणार आहे मुन्ना इंटरप्राइजेस बेस्ट ऑफ बोरसिटी त्यांना फाईट करणार आहे गोटेकर बी संघ. तत्पुरता मी थांबतोय आणि टॉस ऑफ बॉक्स मध्ये जोडले जातील. हॅलो. तर नक्कीच टॉस ऑफ बॉक्स मध्ये जोडले जातात आदरणीय सन्माननीय वाईस ऑफ शहापूर, वाईस ऑफ हेमंतजी तावडे सर, हेमंत सोनवणे सर.